अमरावतीत इंडियन मेडिकल समकक्ष सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध आहे। डॉक्टरांनी हॉस्पिटल बंद करून काड्या फीत लावल्या असून इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अलका कुथे यांनी या निर्णयावर जोरदार विरोध नोंदविला। येणाऱ्या डॉक्टर पिढीसाठी हा मोठा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मी डॉक्टर अलका कुथे IME अमरावती शाखेचे अध्यक्ष। आम्ही हे जे आज स्ट्राईक केला आहे 24 तास, आज सकाळच्या 8 वाजल्यापासून उद्या सकाळच्या 8 वाजल्यापर्यंत, यामागे आमच्या मुख्यतः 3 मागण्या। पहिली मागणी CCMP आणि BHMS म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांना CCMPचा कोर्स करून त्यांची MMC मध्ये नोंदणी करणे, याचा आम्हाला सक्त विरोध आहे। दुसरा आमचा विरोध आहे की 2024 साली सरकारने ॲक्च्युली हे न्यायालयाच्या स्वाधीन केलं होतं प्रकरण, आणि एक प्रकरण न्यायालयाधीन आहे, अजून न्यायालयाचा उच्च कोर्टाचा आदेश आलेला नाही। असं असताना त्या आदेशाची वाट न पाहता सरकारने त्यांना 17 सप्टेंबरपासून MMC रजिस्टरमध्ये अशा लोकांची एंट्री करणं हे आम्हाला पूर्णपणे अन्याय वाटतो आमच्या पॅथीवरती। आणि तिसरं आमचं प्रामाणिक मत आहे की अशा प्रकारची CCMP होमिओपॅथी डॉक्टरांना मिक्सोपॅथीची परवानगी देऊन एक प्रकारे आपण पेशंटच्या जीविताशी खेळतो आहे। आम्ही पेशंटच्या जीविताचं कल्याण घेणारे डॉक्टर, आम्ही आमच्या पॅथीमध्ये प्रॅक्टिस करावी, आणि तसंच होमिओपॅथिकनी त्यांच्या पॅथीमध्ये प्रॅक्टिस करावी आणि त्यांच्या काउन्सिलच्या अंडर काम करावं। MMC काउन्सिल हे केवळ सुरुवातीपासून MBBS आणि ऑनवर्ड्स त्या डॉक्टरांकरता आहे, त्या डॉक्टरांकरताच राहावं। तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढे तुम्ही काय करणार? यापुढे जर सरकारने आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही आझाद मैदानाला जाऊन तिथे आम्ही प्रचंड संख्येमध्ये जमवू आणि पुन्हा आम्ही सरकारला विनंती करणार, आणि तसंही जर ऐकलं नाही तर मग बाकी आम्ही उपोषणाला सुरुवात करू। त्यामुळे आमची विनंती आहे सरकारने आमच्या मागणी ऐकावी, अदरवाईज आम्हाला दुसरा मार्ग उरणार नाही। आम्ही आझाद मैदानाला जाऊन सगळे पुनश्च तिथे जमाव करू, मोर्चा काढू, आणि शक्य आम्हाला उपोषणाला देखील बसावं लागेल। तर आमची कळकळीची विनंती आहे सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा आणि ताबडतोब नोंदणी थांबवावी, ही आमची नम्र विनंती। सरकारला विनंती केली आहे, आणि आमचे काही लोक सतत गव्हर्नमेंटशी, मुख्यमंत्री साहेबांशी कॉन्टॅक्टमध्ये आहे। आम्ही काही अवधी त्यांना दिलेली आहे, आणि त्या अवधीनुसार आम्ही वाट बघू, आणि त्या अवधीमध्ये जर आमची मागण्याला गव्हर्नमेंटने जर आम्हाला हे मदत केली नाही किंवा आमची मागणी ऐकली नाही तर बाकी पुढचं पाऊल म्हणजे आझाद मैदानाला जाणं, तिथे उपोषणाला बसणं, आणि आम्ही संघटित होऊन पूर्ण ॲलोपॅथिक डॉक्टर्स या मोर्चामध्ये आणि या उपोषणात बसू। त्यामुळे आमची नम्र विनंती आहे सरकारने आमच्या मागणीचा जरूर विचार करावा। पण सुरू झाला आहे। आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही कोणत्याही पॅथीविरुद्ध नाही, आमचं म्हणणं फक्त एकच आहे, ज्या पेशंटच्या कल्याणाकरता आपण सगळे विचार करत आहात, त्यामुळे या मिक्सोपॅथीमुळे किंवा या लोकांचं नाव महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये काय नव्याने घालून, त्यांचं ऑलरेडी काउन्सिल असताना नव्याने घालण्याची काही आवश्यकताच नाही। आम्ही कोणत्याही पॅथीच्या विरुद्ध नाही, त्यांनी त्यांच्या पॅथीमध्ये प्रॅक्टिस करावी, आम्ही आमच्या पॅथीमध्ये प्रॅक्टिस करतो। त्यांच्याकरता त्यांचं काउन्सिल आहे, आमच्याकरता आमचं काउन्सिल आहे। जे आमच्याकरता मुळातच तयार झालेलं काउन्सिल, अशा काउन्सिलमध्ये केवळ 1 वर्षाचा CCMP कोर्स देऊन BHMS झालेल्या लोकांना CCMPचा कोर्स द्यायचा आणि मग त्यांना याच्यामध्ये एनरोल करायचं, हे सरकारचं धोरण आम्हाला कोणालाही पटलं नाही। आम्ही त्याच्या विरोधातच जातो आहे, आम्ही कोणत्याही पॅथीच्या विरोधात नाही। आमचं आंदोलन असं आहे की आम्ही आज सगळ्यांनी काळी फीत लावलेली आहे, आमचा निषेध नोंदवतो आहे। प्लस आज सगळ्यांनी आपल्या दवाखान्याला कुलूप लावलेलं आहे, आम्ही कोणीही प्रॅक्टिस करत नाही आहे। आम्ही सगळे लोक आज IMEला पर्यंत आम्ही समोर जाऊन लोकांना सांगितलं, पब्लिकला, की आमचा उद्देश काय, आमचं हे सगळं स्ट्राईक कशा करता आहे, आणि 24 तासाचा टोकन स्ट्राईक घेतला आहे। त्याकरता आमचे सगळे सदस्य आम्ही चर्चा करतो आहे की नेमक्या याचे आम्ही कशाकरता विरोध करतो आहे, केवळ विरोध नाही करतो आहे, कशाकरता विरोध करतो आहे, ज्यामध्ये आमची भूमिका काय आहे, त्याच्यामध्ये पुढच्या पिढीचं देखील नुकसान होऊ शकतं, त्याच्यामागे पेशंटचं नुकसान होऊ शकतं, आणि काही आवश्यकता आणि अशा गोष्टीचं कशाला करायची। ऑलरेडी दे हॅव देअर ओन काउन्सिल, सो बेटर प्रॅक्टिस देम इन देअर ओन काउन्सिल, अंडर देअर ओन काउन्सिल, अंडर देअर ओन पॅथी। आम्ही त्यांच्या पॅथीत जाऊ इच्छित नाही, आम्ही त्यांच्या काउन्सिलमध्ये जाऊ इच्छित नाही, त्यांनी आमच्या काउन्सिलमध्ये येऊ नये, त्यांनी आमच्या पॅथीची प्रॅक्टिस करू नये। बुलेट मिक्सोपॅथी केल्याने पेशंटचं नुकसान होईल। ॲलोपॅथी डॉक्टरांचं आणि आयुर्वेदिक डॉक्टरांचं, आयुर्वेदाचार्य आणि होमिओपॅथी याला असं म्हटलं जाते की ही दुधारी तलवार आहे, आणि याच्या माध्यमातून अजून सेवा वाढवावी किंवा ज्या प्रकारे सेवा व्हावी, शासनाने जे निर्देश दिले आहेत शासनांतर्गत, त्यावर काय प्रतिक्रिया? ॲक्च्युली दुधारी तलवारचा उद्देश आहे की डबल एजेड सोड, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याचे दोन्ही प्रकारे म्हणजे
उपयोग जसं होणं एखाद्या गोष्टीचं, पण त्यामध्ये वाईट उपयोग जर जास्ती झाला तरी पेशंटच्या जीवाला नुकसान होईल. आमचा विरोध होमिओपॅथीला नाही, आमचा विरोध आयुर्वेदिकला नाही, पण आमचं म्हणणं असं की प्रत्येकाचं काउन्सिल आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची एक पॅथी दिलेली आहे. जसं आम्ही ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनर आहोत, होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर त्यांचं होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात, आयुर्वेदिक त्यांची आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात. प्रत्येकाला त्यांच्या काळामध्ये शिकवल्या गेलेल्या आहेत त्यांची पॅथी, आणि कोणी आपल्या पॅथीमध्ये उत्कृष्ट प्रॅक्टिस करू शकतो. आम्ही पण होमिओपॅथिक करायला नको किंवा आयुर्वेदिक करायला नको, कारण याला आम्ही क्रॉस पॅथी म्हणतो. जे आम्हाला शिकवतं त्याची आम्ही प्रॅक्टिस करतो, करायला हवी आणि करतो. तसंच बाकीच्या लोकांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये निपुणता मिळावी आणि तसं त्यांना यश मिळावं. तर आमची मागणी ही आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही ॲक्च्युली MBBS आणि त्यापुढे जे शिक्षण झालेले आहे MBBS, MS, MD, DNB, आणखी पुष्कळ MCH आहे, तर या लोकांकरताही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची एक सुरुवातीपासून MMC ॲक्ट आहे, त्या कायद्यानुसार या लोकांचा या महाराष्ट्र काउन्सिलमध्ये समावेश होतो. तर आता 5 सप्टेंबरला काय झालं की 2014 साली जुलैमध्ये 2014 साली जो एक हे झाला, त्याला म्हणतो कायदा किंवा त्याला आपण असं म्हणू की गव्हर्नमेंटनेच एक परिपत्र काढलं होतं की अशा लोकांचं MMCमध्ये आपण हायकोर्टाच्या स्वाधीन करूया किंवा उच्च कोर्टाच्या स्वाधीन करूया, तोपर्यंत त्यांचं आपण MMCमध्ये इन्क्लूड करू नये, असा सगळा आदेश असताना 5 सप्टेंबरला अशा प्रकारच्या आंदोलनातून डॉक्टर समुदाय आपली भूमिका स्पष्ट करीत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य सरकारला चेतावणी देत आहेत की आरोग्य व्यवस्थेतील संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या आंदोलनाचा पुढील काळात काय परिणाम होईल हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल.